एकदम गुणी आहे बरं का आमची मुलगी. अगदी मनमिळाऊ म्हणतात ना तशी माझ्यावर गेलीये. 10 लाखाचं पॅकेज आहे तिला आणि स्वयंपाकात तर म्हणाल तर अगदी सुगरण आहे बरं का. सुगरण आहे? नाही नको. पसंत पडलेल्या मुलीला नाही म्हणायला चालला होता माझा मित्र. आणि कारण काय तर तिच्या आईने बोललेला शब्द समजला नाही. तिची आई म्हणाली आमची मुलगी सुगरण आहे. कानी कपाळी ओरडून सांगितलं होतं मी माझ्या मित्राला की अरे मराठी शब्दांची जरा ओळख करून घे. अहो आपण असे उठसूट पोहे बनवत असतो पण सुगरण व्यक्तीने पोहे बनवायला घेतल्यावर साधे तेलात दाणे जरी सोडले ना तरी असा एक खमंग सुवास दरवळतो सगळीकडे. त्यातली ती मोहरी, जिरे, हिंग, हळद, तडतडणारा कढीपत्ता, मिरच्या आणि मग तो परतलेला कांदा, ह्या सगळ्याचा सुवास मला त्या मुलीच्या घरात गेल्यावर आला होता. पण ह्या सुगरण लोकांना काही वेगळं काही करावं लागत नाही. त्यांच्या हातचा कुठलाही पदार्थ असा इतका सुंदर होतो की आपण असे बोट चाटत राहतो. मला सांगा ही अशी आयुष्यभराची घोडचूक करणार होता हा माझा मित्र. मग त्याला नीट मी बसवलं, त्याला समजवला सुगरण शब्दाचा अर्थ. आता जाऊन लक्षात आलाय त्याच्या, करतोय लग्न त्याच मुलीशी. तुम्ही असं करू नका. सगळे व्हिडिओज बघा, लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.